कार्यकर्त्याच्या घरी कार्यकर्ता जन्माला येतो आणि नेत्याच्या घरी नेते जन्माला येतात, अशीच अवस्था सध्या संपूर्ण देशाची झालेली आहे। तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये गेलात तर तुम्हाला हेच चित्र बघायला मिळेल। नेत्यांची मुलं नेते म्हणून पुढे येत आहेत आणि कार्यकर्त्यांची मुलं कार्यकर्ता म्हणूनच पुढे येत आहेत। बापाची अवस्था नेत्याला भाऊ म्हणण्यात गेली आणि त्याच्यानंतर त्या भाऊच्या पोराला भाऊ म्हणण्यात त्याच्या कार्यकर्त्याच्या पोराचं आयुष्य संपून जात आहे, पण त्याला राजकारणामध्ये कुठेही संधी मिळत नाही। इतके दिवस भारतीय जनता पक्ष हा नवीन कार्यकर्त्यांना संधी देतो असं म्हटलं जात होतं, पण तिथे देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळं वातावरण सुरू आहे आणि त्या पक्षामध्ये जुनी भारतीय जनता पार्टी विरुद्ध नवी भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा एक नवा संघर्ष निर्माण झाला आहे। भारतीय जनता पक्षातलेच कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करायला लागलेले आहेत। जे जुने कार्यकर्ते होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जे आयाराम आहेत त्यांना मोठी संधी मिळत आहे आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना अजिबात संधीच मिळत नाही। परवा नितीन गडकरी बोलत असताना असं म्हणाले की आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे। आता याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही। कारण असं आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। घर की मुर्गी दाल बराबर अशा प्रकारची अवस्था सध्या जुन्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सगळ्याच पक्षांची अवस्था अशीच असते, जे नवे कार्यकर्ते राजकीय पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांना तिकीट दिलं जातं आणि त्यांना मंत्रिपदही दिलं जातं, पण जुन्या कार्यकर्त्यांचं काय हा खरा प्रश्न आहे। कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहायचं का आणि कार्यकर्त्यांनी कधी नेता व्हायचंच नाही का हा देखील प्रश्न आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे। आमच्याकडचा एक नेता असा आहे ज्याचं 3 वर्षापूर्वी त्याच्या मुलाचं लग्न झालं आणि एक नवी सुनबाई त्यांच्या घरी आली आणि नवीन आलेल्या सुनबाईने घराचा ताबा मिळवला की काय असं पाहायला मिळत आहे। कारण सध्या त्या सुनबाईचं चित्र असं दिसायला लागलेलं आहे की ती सुनबाई एका जिल्हा परिषदेची अध्यक्ष होण्याची शक्यता आहे आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने वहिनी साहेब डायरेक्ट अध्यक्ष अशा प्रकारचे पोस्टर देखील लावत आहेत। कार्यकर्त्यांनी वहिनीच्या मिस्टरांना अगोदर भाऊ मानलेला आहे आणि त्या मिस्टरांच्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी भाऊ मानलेला आहे। त्याच्यामुळं ह्या कार्यकर्त्यांची जी पिढी आहे ही कार्यकर्त्यांची पिढी त्या नेत्यांच्या अनेक पिढ्या घडवण्यामध्ये जाते आहे आणि नेत्यांची मुलं हे नेते होत आहेत आणि कार्यकर्त्यांची मुलं कार्यकर्ते होत आहेत। सध्या तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये किंवा तुम्ही कुठलेही जिल्हे फिरत गेला तर तुम्हाला असं चित्र पाहायला मिळेल आणि वहिनी फिक्स अध्यक्ष अशा प्रकारचे पोस्टर देखील लागलेले पाहायला मिळत आहेत। ज्या जिल्हा परिषदेमध्ये महिलांना राखीव जागा सुटलेली आहे त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती अनेक नेत्यांच्या बायकांनी दावा दाखल केलेला आहे, तर जिथे पुरुषांना जागा सुटलेली आहे तिथे अनेक नेत्यांच्या मुलांनी आपला दावा दाखल केलेला आहे। पण सामान्य कार्यकर्ता जो 20-25 वर्षापासून एखाद्या राजकीय पक्षामध्ये काम करतो त्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याला मात्र काहीही मिळत नाही। अशाच प्रकारची अवस्था सध्या सगळ्याच राजकीय पक्षामध्ये आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची तर अशी अवस्था झालेली आहे की सगळा पक्षच आता नव्या कार्यकर्त्यांनी भरलेला आहे। अर्थातच तुम्ही जर बघितलं असेल बिहारच्या निवडणुकीमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेला चेहरा म्हणजे मैथिली ठाकूर। या मैथिली ठाकूरच्या अगोदर देखील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कंगना राणावत असेल किंवा अनेक असे नवे कार्यकर्ते आहेत जे बिहारच्या फिल्म इंडस्ट्रीमधले आहेत। अशा अनेकांना रवीश कुमार वगैरे त्यांना अशा अनेक कार्यकर्त्यांना बिहारमध्ये देखील संधी मिळालेली आहे। त्याच्यामुळं राजकीय पक्ष हे नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायसाठी आलेले आहेत का असं देखील पाहायला मिळत आहे आणि म्हणून जुन्या कार्यकर्त्यांचं काय हा प्रश्न सध्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सतावतो आहे। इतके दिवस पक्षाचा गमजा गळ्यात घालून फिरणारे कार्यकर्ते सध्या नाराज पाहायला मिळत आहेत आणि तेच आपल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत।
भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक नेते आलेले आहेत जे इतर पक्षामधून आयाराम म्हणून या पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांना चांगल्या संधी देखील मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे अनेक पक्षातील नेत्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला जर संधी हवी असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे। अनेक भ्रष्टाचारी नेते आहेत, अनेक चांगल्या चेहऱ्याचे देखील नेते आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत, कारण त्यांना चांगली संधी त्या पक्षामध्ये मिळत आहे। आणि म्हणून जुने जे कार्यकर्ते आहेत ते जुने कार्यकर्ते अजूनही वेटिंगवरच आहेत। त्यांनी किती दिवस सतरंजा उचलायच्या हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून नितीन गडकरी असं म्हणाले की कुठल्याही राजकीय पक्षाला, अर्थातच त्यांनी भारतीय जनता पक्षाला उद्देशून असं म्हटलेलं आहे की जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, अन्यथा ते जर बंड करून उठले तर आपला राजकीय पक्ष लवकर संपुष्टात येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे पक्ष संपू नये याच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष घडवलेला आहे त्या कार्यकर्त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। पण तसं चित्र मात्र भारतीय जनता पक्षामध्ये पाहायला मिळत नाही। अनेक असे नवे चेहरे आहेत जे निवडणुकीमध्ये पराभूत झाले, पण त्यांना राज्यसभेवर घेतलं गेलं, विधान परिषदेवर घेतलं गेलं आणि ते कार्यकर्ते तिथे सेट झाले। तुम्ही जर बघितलं असेल तर पडळकरांचा काहीही संबंध भारतीय जनता पक्षाशी नव्हता, पण आज पडळकर आमदार आहेत। तिकडे अशोक चव्हाण यांचा काहीही संबंध नव्हता, पण अशोक चव्हाण आज खासदार आहेत। मैथिली ठाकूर आज निवडणूक लढवत आहे। कंगना राणावतचा या पक्षाशी काही संबंध नव्हता। रवी किशन याचा देखील या पक्षाशी काहीही संबंध नव्हता। परेश रावल असेल, असे अनेक कार्यकर्ते आहेत जे यांचा काहीही संबंध नसताना देखील हे या पक्षामध्ये आपलं स्थान मजबूत करून बसलेले आहेत। काही तर लोक असे आहेत ज्यांनी थेट मंत्रिपद, केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवलेलं आहे आणि केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवून ते या जुन्या कार्यकर्त्यांना आदेश देखील देत आहेत। त्याच्यामुळं नवा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये येतो आणि तो नेता होतो, एक चांगलं पद मिळवतो आणि तो जुन्या कार्यकर्त्यांना आदेश सोडत असतो। त्याच्यामुळं जुन्या कार्यकर्त्यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे की आम्हाला न्याय द्या। पण हा न्याय त्यांना खरोखरच मिळणार आहे का आणि जुन्या कार्यकर्त्यांना या पक्षामध्ये संधी मिळणार आहे का? फक्त भारतीय जनता पक्षाचीच अवस्था अशी नाही तर काँग्रेस देखील अशाच प्रकारचं चित्र काँग्रेसमध्ये देखील होतं आणि काँग्रेसने देखील असेच अनेक लोक आहेत जे आयाराम म्हणून बोलवले गेले आणि त्यांना मोठ्या मोठ्या संधी देखील दिल्या। काँग्रेस त्याच माध्यमातून संपुष्टात देखील आला। सचिन तेंडुलकरचा काहीही संबंध नसताना देखील सचिन तेंडुलकरला राज्यसभेवर घेतलं गेलं। सचिन तेंडुलकरने एकही दिवस राज्यसभेमध्ये उपस्थिती देखील दर्शवलेली नाही। तशीच अवस्था रेखाची देखील आहे। रेखाने देखील एकही दिवस राज्यसभेत उपस्थिती दर्शवली नाही। लता मंगेशकर आहेत, लता मंगेशकरांची देखील अवस्था तशीच आहे। असे अनेक कार्यकर्ते आहेत जिथे काँग्रेसला देखील आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना सेट करता आलं असतं, पण काँग्रेसने देखील या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून काँग्रेसचा पक्ष हा लवकर सत्तेमधून बाहेर पडला। भारतीय जनता पक्षाची अवस्था देखील अशीच होऊ शकते, कारण भारतीय जनता पक्षामधले देखील जे जुने कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या अगेन्स्टमध्ये आता आंदोलन करत आहेत। आज आंदोलन करत आहेत, उद्या पक्षाच्या अगेन्स्टमध्ये भूमिका घ्यायला लागतील। मैथिली ठाकूरच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे तशीच भूमिका इथे देखील घेतली जाऊ शकते आणि याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावा लागू शकतो। मैथिली ठाकूरच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये देखील ज्या कार्यकर्त्यांनी विरोध केला त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की कार्यकर्ता असतो, शेवटच्या टप्प्यामध्ये तो मॅनेज होत असतो आणि तो मैथिली ठाकूर यांच्या प्रचाराला देखील शेवटच्या 4 दिवसामध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपली हयात पूर्ण राजकीय पक्षामध्ये घालवलेली आहे, पण त्यांना त्या राजकीय पक्षामध्ये न्याय मिळाला नाही। तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांनी 20 वर्षे, 25 वर्षे नव्हे तर 50-50 वर्ष त्या राजकीय पक्षामध्ये घालवले आहेत, पण त्यांना कुठलंही पद त्या राजकीय पक्षामध्ये मिळालेलं नाही। आपल्या शेजारी पाजारी असं कोणी बसलेलं आहे का? आपल्या शेजारी पाजारी असं कोणी दिसलेलं आहे का? जर तुम्हाला असा कार्यकर्ता सापडला तर त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। तो कोणत्या पक्षाचं काम मागच्या 25 वर्षांपासून करतो आहे, पण पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हे देखील सांगायला विसरू नका। आपल्याला नेमकं या कार्यकर्त्यांच्या घरी कार्यकर्ता जन्माला यावा आणि नेत्याच्या घरी नेता जन्माला यावा या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते सांगायला विसरू नका। राजकीय पक्ष हे जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत का हे देखील सांगायला विसरू नका। जर असं झालं तर या राजकीय पक्षातल्या या जुन्या कार्यकर्त्यांचं भवितव्य काय हे देखील सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।